उपविष्ट म्हणजे खाली बसायचं. उत्तिष्ठ म्हणजे सांगितलं का उत्तिष्ठ? मी प्रश्न विचारते, आता उत्तर द्या. आपण कोणत्या राज्यात राहतो? महाराष्ट्र. कोणत्या देशात राहतो? भारत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री? एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार. सुनेत्राताई पवार. आपण कोणत्या गावात राहतो? दुटुळगाव. कोणत्या जिल्ह्यात? पुणे. इंद्रायणी नदी कुठे आहे? आणि दुटुळगाव पण. देहूला कोणाची समाधी आहे? तुकाराम महाराज. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. कसं सांगायचं? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. ये. आळंदीला कोणाची समाधी आहे? ज्ञानेश्वर महाराज. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. इथे बस. पसायदान कोणी लिहिलं? ज्ञानेश्वर महाराजांनी. बरोबर ना? पसायदान रोज म्हणता, पण कोणी लिहिलं ते माहिती आहे का? हा? कोणी लिहिलं? ज्ञानेश्वर महाराज. म्हणा बरं. ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं ना पसायदान. कोण कोण गेलाय आळंदीला? जाता सगळेजण? मग गेल्यावर म्हणता का पसायदान? शाळेत म्हणता ग. माऊलींच्या मंदिरात गेल्यावर म्हणता का? म्हणता? मग तिथे गेल्यावर आठवलं पाहिजे की नाही? आता म्हणणार ना? आता जेव्हा झाला आळंदीला छान बसायचं आणि हळू म्हणायचं, नाही तर ओरडायचं, हळू म्हणायचं. छान म्हणणार ना सगळेजण? आता जो आळंदीला जाईल पसायदान म्हणताना व्हिडिओ काढून मला पाठवा. अरे वा, मस्त. आता ना जेव्हा केव्हा आळंदीला जाल तेव्हा काय करायचं? शांत बसायचं जिथे जागा मिळेल तिथे, आणि काय म्हणायचं? आणि त्याचा व्हिडिओ काय करायचा? नक्की. आता एकदा व्हिडिओ पाठवायचा, पण प्रत्येक वेळेला गेलं की आठवलं पाहिजे इथे आल्यावर काय करायचं. पसायदान तरी म्हणायचं, हो की नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, हो की नाही? ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव? वडिलांचं नाव? जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचा? गडाला पण सिंह गेला. कोणत्या किल्ल्याला म्हणतात? बरोबर. बरोबर सांगितलं ना? अजून काय राहिलं?